नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका सत्य घटनावरती आधारित एका भयकथेमध्ये, जिचं नाव आहे पाचवी. ही भयकथा आम्हाला आमच्या एका सबस्क्रायबरने पाठवली असून ह्या भयकथेमध्ये पाचवीच्या दिवशी बाळातिन्नीच्या अंगात हाडळ येते. पुढील कहाणी ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय होते जेव्हा पाचवीच्या दिवशी बाळातिन्नीच्या अंगामध्ये हाडळ येते आणि ते कुटुंब ह्या संकटातून कसे बाहेर पडते, हे संपूर्ण ऐकण्यासाठी ही कथा पूर्ण पहा. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. कविता आणि विशाल दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होते. त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम होते. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मित्रमैत्रिणी त्यांची लग्न करून घेत होते आणि त्यांना दोघांनाही सल्ला देत होते की तुम्हीही लवकर लग्न करून घ्या. परंतु कवितांच्या घरच्यांना त्या दोघांबद्दल काहीही माहीत नव्हतं. त्यामुळे ते दोघं लग्नाचा विचार करत नव्हते. एके दिवशी कविता आणि विशाल एका समुद्राच्या किनारी बसून सूर्यास्त पाहत होते. कविताचे डोके विशालच्या खांद्यावरती होते आणि दोघांचेही हात एकमेकांच्या हातात होते. इतक्यात कविताने विशालच्या खांद्यावरून डोके वर उचलत म्हणाली, विशाल, मानसी आणि जयेशचेही लग्न आहे पुढच्या महिन्यात. आपण कधी करायचे लग्न? कवितेच्या तोंडातून हे वाक्य ऐकल्यानंतर विशालही कविताला म्हणाला, हो ना कविता, आज मीही तुला याच विषयावरती बोलण्यासाठी इथं घेऊन आलो आहे आणि मी एक विचार केला आहे. त्यावर कविता त्याला म्हणाली, कोणता विचार विशाल? त्यावर विशाल बोलू लागला, आपण घरच्यांना न सांगता लग्न करू. माझ्या आईला तर आपल्याबद्दल माहितीच आहे, पण तुझ्या घरी अजूनही काहीच माहीत नाही. पण विशाल, मी घरी सांगेल ना आपल्याबद्दल. असं न सांगता लग्न केलेलं बरं नाही, कविता म्हणाली. त्यावर विशाल म्हणाला, मला माहिती आहे तू तुझ्या घरच्यांना ह्याविषयी सांगशील, परंतु तुझ्या घरच्यांनी माझी कास्ट वेगळी आहे म्हणून जर लग्नाला नकार दिला तर आपण काय करायचं? आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. विशालचे बोलणे ऐकून कविता विचारात पडली. तिलाही विशालचे बोलणे पटले आणि तिलासुद्धा विशालपासून दूर व्हायचं नव्हतं. त्यामुळे तिने विशालच्या ह्या निर्णयास होकार दिला. विशाल आणि कविताने 2 महिन्यानंतर कविताच्या घरी न सांगता एका कोर्टात जाऊन रजिस्टर मॅरेज केले. कविता आणि विशालने 2 दिवसानंतर त्यांच्या लग्नाची बातमी कविताच्या घरी सांगितली आणि त्या दोघांनीही कविताच्या घरच्यांची माफी मागितली. कविता ही एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या घरच्यांनीही त्या दोघांच्या प्रेमास मान्य केले आणि मोठ्या थाटामाटामध्ये लग्नही लावून दिले. कविता आणि विशालच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली होती आणि अखेरीस तो क्षण आला ज्या क्षणाची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या घरामध्ये आता एक नवीन पाहुणा येणार होता किंवा येणार होती. ह्या आनंदीच्या खबरीने संपूर्ण कुटुंब आनंदीमय होते. आनंदात संसार करता करता त्या दोघांना 9 महिने कुठे निघून गेले कळालंच नाही आणि कविताने एका सुंदर चिमुकलीला जन्म दिला. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पुढील 2 दिवसानंतर कविताच्या आईबाबांनी पाचवीच्या कार्यक्रमाचे नियोजन जाणून घेण्यासाठी कविताला फोन केला. मात्र कविता आणि विशालचे बोलणे ऐकून ते निराश झाले. कविता आणि विशाल नवीन विचारांचे असल्याने त्यांनी त्यांच्या मुलीची 5वी न करण्याचे ठरवले होते. त्यांच्या ह्या निर्णयाने कविताच्या घरचे आणि विशालची आईही नाराज होती. परंतु खूप समजावल्यानंतरही त्या दोघांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. बाळाच्या 5वीचे पूजन म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारची बाहेरील बाधा होऊ नाही, कारण नवीन जन्म असल्यामुळे काही शक्ती त्या नवीन शरीराचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि बाळाचे पुढील आयुष्य आरोग्यमयी आणि दीर्घ व्हावे म्हणून ही पूजा करतात. परंतु हीच पूजा करण्यास विशाल आणि कविताने मनाई केली होती. 2 दिवस गेल्यानंतर बाळाला जन्माला येऊन 5 दिवस झाले होते, परंतु त्यांनी 5वीचे पूजन केले नव्हते. आणि 5वीच्या दिवशी बाळातीन बाईलाही धोका असतोच, कारण ती ओली बाळातीन असते. बाहेर रात्र फिरणाऱ्या भूतप्रेत अशाच शिकारीच्या शोधात असतात. त्यामुळे 5वी झाल्यावर बाळातीन बाईच्या झोपण्याच्या जागी, तिच्या अंथरुणाच्या जागी चुलीमधल्या राखेची रेषा मारतात आणि उशालाही काजळ, सुरी इत्यादी वस्तू ठेवतात.
जेणेकरून कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती त्या ओल्या बाळातनीपाशी पोहोचू नये. हे सगळं झाल्यावरती दाराच्या उपांत्र्यासमोरही राखेची रेषा मारतात, जेणेकरून वाईट शक्ती, भूत प्रेत आत्मा त्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. परंतु अनिल आणि कविताने ह्यातले काहीच नियम पाळले नाही. त्याच रात्री सुमारे 12 वाजता त्या लहान चिमुकलीने रडण्यास सुरुवात केली. काही केले ती रडायची थांबेनाच आणि तिचा आवाज ऐकून असे वाटत नव्हते की ती लहान 5 दिवसांची मुलगी आहे. तिचा आवाज एखाद्या मोठ्या स्त्रीसारखा येत होता. रडण्याचा आवाज ऐकून विशालची आई त्यांच्या बेडरूममध्ये पोहोचली आणि तिने तो प्रकार पाहिला. त्यावर तिला लगेच समजून गेले की काहीतरी गडबड आहे आणि हे दुसरं तिसरं काही नसून भुताटकीचंच प्रकरण आहे. परंतु इतक्या रात्री काय करावे हे तिला काहीच सुचत नव्हते. त्यानंतर थोड्याच वेळाने ते बाळ शांत झाले आणि त्या रूममध्ये एक भयानक शांतता पसरली. 2-3 मिनिटांनंतर घराच्या बाहेर एक आवाज येत होता. आवाज नेमका कसला येतोय हे पाहण्यासाठी त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर त्यांना दिसले की त्यांच्या दरवाजाच्या समोर गॅलरीच्या भिंतीवर एक घुबड बसले आहे आणि त्याचाच तो आवाज होता. विशालच्या आईला जाणवले की आजच्या रात्री काहीतरी विपरीत घडणार आहे. ते त्या घुबडीला पाहतच होते की इकडे त्या प्रेत आत्म्याने कविताच्या शरीरावर कब्जा केला आणि कविता केस मोकळे सोडून पाळण्यात असलेल्या तिच्या बाळाला एक विचित्र नजरेने एकटक पाहत होती. तसेच तिने हसता हसता त्या पाळण्यातील बाळाला उचलून वरती घेतले. कविताने बाळाला दोन्ही हाताने उंच वरती फेकले आणि पुन्हा झेलले. 2-3 वेळेस तिने असे हसता हसता केले. कविताच्या अशा बेकाळजी वागण्यामुळे तिच्या सासूला तिचा राग आला आणि तिने जोरात आवाज देऊन बाळाला खाली ठेवण्यासाठी सांगितले. कविता आतापर्यंत पाठमोऱ्यानेच उभी होती, परंतु तिच्या सासूचा आवाज ऐकून ती शांत उभी राहिली आणि एखाद्या जनावरासारखा गुंग आवाज करत ती हळूहळू त्यांच्याकडे वळली. विशाल आणि त्याच्या आईने कविताला पहिल्यांदाच अशा भयानक रूपामध्ये पाहिले होते. त्या भयानक प्रेताने कविताच्या शरीरावरती कब्जा केला होता आणि त्याचमुळे कविताचे डोळे संपूर्ण पांढरे झाले होते. त्यात भुबुळ कोटेच दिसत नव्हते आणि तिच्या चेहऱ्यावरून येणारे तिचे कुरवळे केस तिच्या ह्या भयानक रूपाला अधिकच भयानक बनवत होते. आणि कविता मधून धापा टाकत तिची लाल भडक जीभ बाहेर काढत होती. हे दृश्य बघून विशाल आणि त्याची आई खूप भयभीत झाले होते. कविताच्या शरीरामध्ये असणारे ते प्रेत आत्मा आता हळूहळू त्या बाळाला हातात घेऊन त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले आणि मटामटा त्या बाळाचे मुक्के घेऊन हसू लागले. हे दृश्य विशाल आणि त्याच्या आईसाठी काही झेलावून टाकणारे होते. थोड्याच वेळाने कविताच्या शरीरात असलेले ते भूत हसायचे सोडून हुंदके देऊन रडू लागले आणि तिची कहाणी सांगू लागली. मी ही गरोदर होते आणि मला 7वा महिना चालू होता. सर्व काही खूप छान चालू होते, परंतु माझ्या संसाराला त्या बेशरम बाईची नजर लागली. ती बाई माझ्या नवऱ्याची आधीची प्रियशी होती. ती बाई दुसऱ्यासोबत पळून गेली होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याचे आणि माझे लग्न झाले. माझ्या नवऱ्याने हे मला सर्व सांगितले होते आणि माझ्यासोबत नवीन सुरुवात करण्याची त्यांनी मला वचन दिले होते. त्यानंतर मीही त्यांची खूप काळजी केली, त्यांच्यावरती खूप प्रेम केले आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याला पुन्हा तिची आठवण आली नाही. परंतु ती बाई एके दिवशी पुन्हा आमच्या आयुष्यात आली आणि माझ्या नवऱ्याला काहीतरी काळा जादू करून तिने पुन्हा त्यांना प्रेमाच्या मोहात टाकले. त्यानंतर त्या दोघांना एकत्र राहण्यासाठी त्या दोघांनी माझा घात केला. त्यांनी रात्रीच्या वेळेस माझ्या जेवणात औषध टाकले आणि त्यामुळे ते औषध मला आणि माझ्या पोटात असणाऱ्या 7 महिन्याच्या बाळाला ते पिले. अशा प्रकारे त्यांनी आम्हा दोघांना मृत्यूच्या दारात उभे केले. एवढे बोलून ती हुंदके देत रडू लागली. रडता रडता थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले. माझ्या बाळाला मांडीवरती खेळवण्याची माझी इच्छा अधुरीच राहिली. त्यामुळे माझ्या आत्म्याला तृप्ती मिळाली नाही आणि मी बाळाला मांडीवर खेळवण्यासाठी इकडे तिकडे भटकत होते. परंतु आज माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली असे म्हणून त्या प्रेत आत्म्याने त्या बाळास विषाच्या हाती दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर दोन्ही हातांची बोटे फिरून डोक्याला लावून मोडली आणि तिने विशालच्या आईकडे पाहत म्हणाली, तुम्ही याची 5वी घातली नाही, परंतु याच्या 12वीची पूजा नक्कीच करा. माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली आहे, त्याच्यामुळं माझ्या आत्म्याला शांती मिळेल.
त्यामुळे मी आता इथून जात आहे. एवढे बोलल्यानंतर कविताचे डोळे अचानक बंद झाले. कविता खाली पडणारच होती, इतक्यात तिच्या सासूने तिला पकडले. घर आता संपूर्ण शांत झाले होते, कारण की ती हाडळ आता निघून गेली होती. त्यानंतर त्या कुटुंबाने बाळाची 12वी पुजली. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका हॉरर स्टोरीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.